नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो माळशिरसच्या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि सोबत पाहायला वजीर. शेठजी नमस्ते. काय सांगाल, आज फायनल झाली आणि आज द्वितीय क्रमांक केलाय, काय आनंद आहे? सर्वप्रथम बरं का चिक्या फॅन्स, तुमचे सर्व युट्यूबर्स, माझे चिक्या परिवार यांच्याकडं सगळ्या महाराष्ट्राला चिक्यात मोठं गिफ्ट दिले आपल्याला. त्यामुळे चिक्यात धन्यवाद. एक मला वाटते वजीर सोबत प्रथमच पायरा झालेला. नाही सोबत आहे दुसऱ्यांदा. बर, काय सांगाल जोडी कशा पद्धतीने पहिल्या मैदानात ही जोडीनं 3 नंबर केलता. हिंद केसरीच्या जोडी कोरेगाव मध्ये 3 नंबर केलता आणि आजच्या हिंद केसरीच्या मैदानाला 2 नंबर झालेला आहे. बर, गाडी आमची पहिल्यापासून चांगली पळालेली आहे. मागील वर्षीचा प्रथम क्रमांक केलेला, या वर्षीचा दुसरा क्रमांक. एक म्हणावं लागेल ही फाटी आणि हे मैदान 100% 100% काय राहते, सगळ्यात महत्वाचा आनंद म्हणजे काय येतो, आपल्या तालुक्यातला आपल्या गावच्या मैदानात नंबर झाला, आपला पहिला झाला, दुसरा झाला. काय हे जो आनंद असतो ना, हे आपल्याला किती पैसे विकत घेता येत नाही हो. आनंदात चिकेने मला दिलेला आहे. एक चिक्या म्हटलं की जिद्दी बैल, त्याच्या तुम्ही जसं जिद्दी आहात तसं त्याच्यात पण दिसतं की काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. मध्यंतरीचं थोडं बॅड पॅच सुरू होता, परंतु त्यावरती मात करून पुन्हा एकदा तिनं आपलं अस्तित्व सिद्ध केलं. 100% थोडंसं पाहायला त्याच्या सुजावती अजून पण आहे. आता थोडीशी सुस्तेची कमी होत चालली. बैल अजून मैदान चांगला मिळतो, फक्त नॉर्मल 2 मैदान आमची बॅड लक मुळे गेली थोडीशी. काय कंटिन्यू होणार पहिल्या वेळी चुकी म्हणून नाही, आपल्या नशिबातच नव्हतं आपण त्या मैदान. पण आज बैलांनी दाखवून दिलं मी आहे मराठाला, पहिल्या टॉप 5चा बैल आहे. बरोबर आहे का? विसरू नका. बरोबर, त्याचा बकासूर आपला विसरून देत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ही आज जे बैलांनी नंबर केलाय म्हणजे आमची आठवण म्हणजे बकासूर. आज ही बैलांनी नंबर म्हणजे बकासूरलाच आम्ही समजतो की आज बैलांनी नंबर केला. बरोबर, म्हणजे एक जीव आहे तुमच्या बकासूर. शेठजी, एक म्हणावं लागेल की कंटिन्युअस गुलालात राहणारा नदी थोडंफार कुठंतरी हे झालं तर ते थोडं बॅकफुटला जाणं असं होतं का कधी? 100% होतं ना. बॅकफुटला म्हणजे काय राहतं, आज प्रत्येकाला काय वाटतं बाबा की या मोठ्या 4-5 वेळा पडलं पाहिजे, असू द्या बकासूर असू द्या, प्रत्येकाचा मत असतो काय सरची असू द्या. तसं आमचं पण डोक्यात काय असतं, फाटी बघून बरं का की हा बैल आपला भेटला पाहिजे, करंट म्हणला आपल्याला. पण तसं नाही झालं की मनाला दुःख होतं, भेटून जातो. पण पॅनिक न होता योग्य बैलाची निवड करणं गरजेचं आहे आपल्याला बरं का. तशी निवड माझी मेहुणी अक्षय यांनी केली. त्यावेळेस पहिल्या जबाबदारी त्यांना सोडून त्यांनी सांगितलं हीच पैरा करायचं आपल्याला. त्यांना म्हणजे करा तुम्हाला जी पडते, आणि त्यांना अनुभव आहे बैलातला की बैलनी गाडी आपली चांगली पडते आणि त्याचा रिझल्ट मला लागला. 2 नंबर झाला. बरोबर, एक भागातलं मैदान होतं आणि नाराज नाही केलं त्यांनी. बैलांनी मला बरं का सगळ्यात महत्वाचं तो मुवमेंट वाटते ना. हा 100% काय 2-3 मैदानाला माझे झाले 19-20 गोष्टी बरं मोठ्या मैदानाला, पण 30 या मैदानाला तरी बनवून काढली. सगळ्यात महत्वाचं मला त्या मैदानापेक्षा माझ्या गावच्या मैदानात राहणं मला गरजेचं होतं, ते बैलाने मला करून दिलं सगळं. आणि आता पण जेवढी जवळची मैदान झाले म्हणजे या भागात तेव्हा 1-2च केला, म्हणजे त्याला पण कळतं की बाबा कुठे आपल्या मालकाचं इज्जतीचा प्रश्न आहे किंवा मालकाचं नाव आपल्या उंचावणार आहे, तिथं तो नाराज कधीच करत नाही. 100% पहिल्यांदा मला तालुक्यात माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा एक चांगले नामांकित एक वर्षाचे 3-4 मैदान भरतात. ह्या 2 वर्षामध्ये एक सोडलं ना फक्त बरं का, प्रत्येक मैदानात शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि असंच गुलाला ठेवू तुम्हाला, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.